हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे लेक्चर बघतो आपण. फर्स्ट चॅप्टर आहे आपला मॅट्रिसेस. ओके, त्याचा ऑलरेडी लेक्चर नंबर 1 मी अपलोड केले. लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 हे ऑलरेडी मी अपलोड केले होते एक महिन्यापूर्वी, पण मात्र काही कारणास्तव ते डिलीट झाले. तर आता मी एकदा परत अपलोड करतोय. ओके, तर आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. ओके, दिस इज अवर लेक्चर नंबर 2. लेट्स स्टार्ट नाव. तर बघा, ऑपरेशन्स ऑन मॅट्रिसेस म्हणजे काय? तर मॅट्रिक्स जर असेल तुमचा एखादा पर्टिक्युलर, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन करू शकता. त्यालाच आपण ऑपरेशन्स ऑन मॅट्रिसेस असं म्हणतो. ओके, देन फर्स्ट पॉइंट इज इक्वॅलिटी. व्हॉट इज मीन बाय इक्वॅलिटी? when two matrices are equal if their sizes are same and their corresponding elements are equal. तर इक्वॅलिटी कधी म्हणू शकतो आपण? जर सपोज आपल्याकडे दोन मॅट्रिक्स आहेत. ओके, तर त्या मॅट्रिक्सचे ऑर्डर सर्वात पहिल्यांदा सेम असणं गरजेचं आहे, म्हणजे साईज सेम असणं गरजेची. ओके, सपोज दिस इज अवर एक्झाम्पल. आता हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचे ऑर्डर काय आहे? 2/3. म्हणजे इथे काय 2 मीन्स व्हॉट? 2 डिनोट्स द रोज अँड 3 डिनोट्स द कॉलम्स. ओके, तर इथे काय बघू शकता तुम्ही, इथे 2 रोज आहेत आणि 1 2 3 कॉलम्स आहेत. ओके, ॲज सेम बी मॅट्रिक्स मध्ये देखील तेच आहे. ओके, तर बघा, त्यानंतर आर सेम अँड देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट देखील इक्वल असले पाहिजे. ओके, सपोज -1 हा जो तुमचा एलिमेंट आहे त्याची पोझिशन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, आणि बी मॅट्रिक्स मध्ये जो -1 आहे त्याची पोझिशन आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, म्हणजे त्यांची पोझिशन देखील सेम आहे आणि एलिमेंट्स देखील सेम आहेत, म्हणजे इक्वल आहेत. तर त्यालाच आपण करस्पॉन्डिंग एलिमेंट असं म्हणतो. ओके, तसं बाकीचे एलिमेंट्स देखील तुम्ही बघू शकता, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय आहेत? इक्वल आहेत. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ इक्वलिटी. नेक्स्ट पॉइंट येतो आपला ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, इफ a and b are m by n matrices, then their sum a plus b is the m into n matrix whose columns are the sum of corresponding columns in a and b. तर बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे काय? तर सपोज तुमच्याकडे दोन मॅट्रिक्स आहेत, कोणते? a आणि b. ओके, ते काय आहेत? n by n ऑर्डरचे मॅट्रिक्स आहेत. then their sum a plus b is the m by n matrix. ओके, आणि जी येणारी जी सम असते तुमची ए प्लस बी ह्या दोघं मॅट्रिक्सची, तर त्याची ऑर्डर देखील काय येते? एम बाय एनच येते. हुज कॉलम्स आर द सम ऑफ करस्पॉन्डिंग कॉलम्स इन ए अँड बी. ओके, तर बघूत आपण एक्झाम्पल थ्रू अजून चांगलं समजेल. त्यानंतर सर आता आपण एक्झाम्पल घेतलेलं. ओके, हा एक ए मॅट्रिक्स आहे आणि हा बी मॅट्रिक्स घेतलेला आहे मी. ओके, तर ह्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी ए प्लस बी म्हणजे ऍडिशन करून दाखवतो आणि ए मायनस बी म्हणजे सबट्रॅक्शन करून दाखवतो. ओके, लेट्स स्टार्ट नाउ. आता हा ए मॅट्रिक्स आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 -4 0 1/2. आणि बी जो मॅट्रिक्स आहे त्याचे एलिमेंट्स आहेत 0 3 2 4 -1 -5. ओके, तर मग ए प्लस बी करूयात आता सर्वात पहिल्यांदा. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय ए मॅट्रिक्स लिहिणार, त्यानंतर मध्ये प्लस साइन आणि त्यानंतर बी मॅट्रिक्स ऍज इट इज लिहिणार. ओके, त्यानंतर आता तुम्हाला काय करस्पॉन्डिंग जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला आता समजलं असेल, मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो 1 आहे त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट बी मॅट्रिक्स मध्ये काय तुमचा 0 आहे. ओके, त्यांची काय घ्यायची? ऍडिशन घ्यायची, 1 + 0. ओके, इथे लिहिलं तुम्ही. त्यानंतर 2 चा जो करस्पॉन्डिंग एलिमेंट बी मॅट्रिक्स मध्ये काय 3 आहे, तुम्ही काय लिहिणार? 2 + 3. ओके, इथे लिहिलं तसं. त्यानंतर 3 + 2 म्हणजे तुम्ही, आणि इतर एलिमेंट्स तसंच, म्हणजे कसं -4 + 4. 0 प्लस हा -1 असल्या कारणाने ब्रॅकेट मध्ये आपण मायनस लिहिणार. त्यानंतर 1/2 प्लस ब्रॅकेट मध्ये -5 आणि त्यानंतर त्यांची ऍडिशन करणार. 1 + 0 आन्सर इज 1, 2 + 3 आन्सर इज 5 आणि 3 + 2 आन्सर इज 5. -4 + 4 आन्सर इज 0. त्यानंतर 0 + -1 आन्सर काय येईल तुमचा? -1 येईल. त्यानंतर 1/2 प्लस -5. ओके, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ते. ओके, कसं? आता 1/2 आहे. ओके, 2 ने तुम्ही -5 ला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय तुमचं? -10 येईल. ओके, 1 - 10/2 इज इक्वल्स टू -9/2 येतं. ओके, आणि त्याची ऑर्डर काय असेल? 2/3. आणि ऍज इट इज सेम तुम्ही ए मायनस बी करणार. ओके, सेम, फक्त ती तुमची साइन चेंज होईल आणि कॅल्क्युलेशन वेगळं होईल. ओके, त्यानंतर काही प्रॉपर्टीज बघूयात आपण ऍडिशनच्या. लेट ए बी सी बी द मॅट्रिसेस ऑफ सेम साइज. ओके, सम आहे ते सेम साइज. अँड लेट आर अँड एस बी द स्केलर विच बिलॉंग्स टू रिअल नंबर. तर बघा, ए बी सी हे काय तुमचे मॅट्रिसेस आहेत, सेम साइजचे आहेत, आणि आर आणि एस काय तुमचे स्केलर्स आहेत. बघू शकता. बघूयात आपण. फर्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए. तर म्हणजे बघा, तुम्ही सपोज ए प्लस बी जर फाइंड आउट केलं, हे कशाचे इक्वल असेल?
तुम्ही बी प्लस ए फाइंड आउट करणार त्यालाच तुम्ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणता. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी इज इक्वल्स टू, हे सोल्युशन कशाचं इक्वल येऊ शकतं. सपोज तुम्ही ए प्लस आणि ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी घेतला तर ते दोघं इक्वल येतील. ओके, दॅट्स कॉल्ड एज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ए प्लस 0 इज इक्वल्स टू ए. एखादा मॅट्रिक्स असेल तर त्याला तुम्ही समेशन करत असाल 0शी तर आन्सर येणारा मॅट्रिक्सच येतो. ओके, त्यानंतर फोर्थ इज आर इंटू ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इज इक्वल्स टू. तर हा जो आर आहे ना हा दोघं एलिमेंट्सला मल्टिप्लाय होईल बिकॉज आर इज अ व्हॉट स्केलर. आर इंटू ए प्लस आर इंटू बी त्याला आपण लेफ्ट साइड डिस्ट्रीब्युटिव्ह असं म्हणतो. ओके, आणि त्यानंतर पाचवं येतं तुमचं आर प्लस एस इंटू ए. सेम आहे, हे फक्त इथे लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह आहे आणि इथे राईट डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. ओके, कारण की इथे राईट साईडला घेतलेलं आपण. ओके, त्यानंतर 6 आहे तुमचं आर इंटू एस इंटू ए इज इक्वल्स टू आर एस इंटू ए. म्हणजे तुम्ही कोणत्याही दोन एलिमेंट्सला ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता पण मात्र आन्सर इक्वलच येईल. त्यालाच तुम्ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर स्केलर मल्टिप्लिकेशन असं म्हणता. ओके, थर्ड पॉईंट येतो आपला स्केलर मल्टिप्लिकेशन. तर बघूयात आता. इफ आर इज अ स्केलर अँड ए बी अ मॅट्रिक्स then scalar multiplication RA is matrix whose columns are R times the corresponding columns in A. ओके, म्हणजे बघा R काय आहे तुमचा स्केलर आहे आणि त्यानंतर ए बी आहे तुमचा मॅट्रिक्स. ओके, देन स्केलर मल्टिप्लिकेशन RA is matrix whose columns are R times the corresponding columns in A. म्हणजे काय, जो तुमचा R असतो ना हा A मॅट्रिक्स हा मल्टिप्लाय होतो म्हणून तुमचा जो करस्पॉन्डिंग जो तुमचा एलिमेंट मॅट्रिक्स असेल ए हा आर टाइम्स वाढतो. ओके, एक्झाम्पल थ्रू बघूया आता. दिस इज एक्झाम्पल, दिस इज द गिवन ए मॅट्रिक्स. ओके, त्याचे एलिमेंट्स आहेत 2 -1 4 2 0 4/3. देन फाइंड 3 इंटू ए. तर बघा आता काय 3 घेतला त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपण ए मॅट्रिक्स ऍज इट लिहिणार. फक्त काय करायचे, हा जो 3 आहे ना त्याला फक्त मध्ये मल्टिप्लाय करायचे ए मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला. 3 इंटू 2 आन्सर इज 6. 3 into -1 answer is -3. 3 into 4 answer is 12. 3 into 2 6. 3 into 0 0 आणि 3 into 4/3 3 कॅन्सल होऊन जाईल तुमचा 4 आन्सर. ओके, नेक्स्ट पॉइंट इज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, इफ A is a matrix of order m into n, okay, and B is a matrix A of order n into p, then that multiplication is possible only when the numbers of column in A is same in number of rows in B. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं कोणत्याही मॅट्रिक्सचं, की जेव्हा तुमचा सपोज जर तुमचा ए मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे m इंटू n आणि जो बी मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे n इंटू p. ओके, म्हणजे तुमचे न्यूमेरिकल फॉर्म मध्ये असेल, फक्त तुम्हाला आता समजण्यासाठी हे अल्फाबेटिकल फॉर्म मध्ये घेतलेले मी. त्याचं जे आन्सर त्यांचे मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकते. आता सपोज हा जो ए मॅट्रिक्स ओके हा एम त्याच्या रोज डिनोट करतो आणि एन त्याच्या कॉलम डिनोट करतो. ओके, आणि बी मॅट्रिक्स मध्ये हा एन त्याच्या रोज डिनोट करतो आणि पी त्याच्या कॉलम डिनोट करतो. ओके, तर दोन मॅट्रिक्सचं कधी मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तेव्हाच होतं जेव्हा हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याच्या रोजचे नंबर्स कॉलमचे नंबर्स हे कशाला बी मॅट्रिक्सच्या रोजच्या नंबरला इक्वल असले पाहिजे. ओके, इथे ॲरो केलेलं आहे. ओके, तर मग येणारं जे आन्सर येतं तुमचं ए इंटू बी त्याची ऑर्डर काय असते एम इंटू पी. ओके, एक्झाम्पल थ्रू बघूयात आता आपण. दिस इज अवर ए मॅट्रिक्स अँड दिस इज बी मॅट्रिक्स. ओके, फाइंड ए इंटू बी. तर बघा, तर ऍज इट इज आपण ए मॅट्रिक्स लिहिणार त्यानंतर बी मॅट्रिक्स लिहिणार. ओके, तर मल्टिप्लिकेशन कसं करता आपण 12th स्टँडर्ड मध्ये बघितलं असेल पण आपण एकदा पुन्हा बघूया. ओके, तर फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, त्यानंतर फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम आणि फर्स्ट रो इंटू थर्ड कॉलम. ओके, त्यानंतर सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम आणि सेकंड रो इंटू थर्ड कॉलम. कसं बघा आता आता ही तुमची फर्स्ट रो आहे त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 ऑफ मॅट्रिक्स ए आणि नंतर मॅट्रिक्स बी चे जे फर्स्ट कॉलम आहे त्याचे एलिमेंट्स आहेत -1 आणि 2 त्यांच्यात मल्टिप्लिकेशन करायची. ओके, तर तुम्ही काय करणार 1 इंटू -2 लिहिणार. ओके, हे बघा इथे लेझर पॉइंटर कडे बघा 1 इंटू -1 मध्ये काय घेणार तुम्ही प्लस साइन घेणार. लक्षात घ्या मध्ये प्लस साइन येईल. त्यानंतर हा जो 2 आहे 2 या 2 ला मल्टिप्लाय. ओके, 2 इंटू 2 येईल. ओके, त्यानंतर आता काय झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाले, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम आणि हे जे आपण सिम्प्लिफिकेशन करणार ते रो वाईज द्यायचे. ओके, बघा 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 3. ओके, त्यानंतर फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 1.
ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आता सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम, म्हणजे 3 इंटू -1 प्लस 2 इंटू 2. त्यानंतर 3 इंटू 5 मध्ये ऍडिशन येईल, त्यानंतर 2 इंटू 3. त्यानंतर 3 इंटू 5 प्लस 2 इंटू 1 येईल. ओके, घेतलं. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन करायचे. 1 इंटू -1 प्लस 2 इंटू 2 4, म्हणजे आता तुम्ही सॉल्व्ह करणार. ओके, आणि त्यानंतर त्यांची ऍडिशन घ्यायची किंवा जे आन्सर येईल ते सिम्प्लिफाय करायचं आणि तुमचा असा आन्सर येईल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. बघा ऑर्डर काय लिहायची 2/3. एक मिनिट लक्षात घ्या. आता हा जो गिवन ए मॅट्रिक्स होता त्याची ऑर्डर काय आहे 2/2, म्हणजे ते 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. आणि बी मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय आहे 2 इंटू 3, म्हणजे काय 2 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. ओके, लक्षात घ्या. आता हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचे कॉलम्स किती आहेत 2 आहेत आणि बी मॅट्रिक्सच्या रोज किती आहेत 2 आहेत. ओके, त्यांचे नंबर इक्वल आले म्हणून त्याचे मल्टिप्लिकेशन पॉसिबल होते. ओके, ही कंडिशन एकदा पहिले बघायची त्यानंतर सॉल्व्ह करायचे. ओके, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेतलेले मी तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. इथे 2 गिवन मॅट्रिक्स आहेत, त्यांचं फाइंड आउट करायचं आपल्याला. काय ए इंटू बी फाइंड आउट करायचं. ओके, तुम्हाला इथे मी सॉल्व्ह करून दाखवले, तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, जसे की प्रॉपर्टीज होत्या तुमच्या ऍडिशन साठी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या प्रॉपर्टीज ऍडिशन साठी होत्या त्या सेम प्रॉपर्टीज सबट्रॅक्शन साठी पण आहेत, फक्त त्याचे साइन चेंज होते. ओके, तर बघूया प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सपोज फर्स्ट प्रॉपर्टी इज असोसिएटिव्हिटी ऑफ मल्टिप्लिकेशन. सपोज ए इंटू ब्रॅकेट मध्ये बी इंटू सी घेतलं, कशाचं इक्वल येऊ शकतं ते ए इंटू बी इन ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय सी. म्हणजे असं जरी तुम्ही या दोघं फॉर्म्स मध्ये जरी तुम्ही आन्सर जर काढलं तर ते इक्वलच येतं. सेकंड प्रॉपर्टी इज लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सपोज ए इंटू ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी इज इक्वल्स टू ए इंटू बी प्लस ए इंटू सी, त्यालाच तुम्ही लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणता. ओके, नंतरचे प्रॉपर्टीज तुम्ही बघू शकता. ओके, तर दाखवले मी तुम्हाला. आणि लक्षात घ्या, नोट आहे ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. तर बघा, तर कसं आपण काय बघितलं ऍडिशन मध्ये ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए. ओके, ठीक आहे, ते तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. पण मात्र मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू बी इज नॉट इक्वल्स टू बी इंटू ए. ओके, बिकॉज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. ओके, त्यानंतर सेकंड येतं तुमची नोट मध्ये, इफ ए बी इज इक्वल्स टू ए सी देन बी इज इक्वल्स टू सी इज नॉट ट्रू इज जनरल. सपोज जर तुम्ही म्हणशाल ए इंटू बी इज इक्वल्स टू ए सी आहे, म्हणजे काय लक्षात येईल, म्हणजे काय वाटेल तुम्हाला बी आणि सी काय तुमचे इक्वल आहेत म्हणून त्यांचा आन्सर इक्वल आहे, पण तसं नसतं. ओके, इट इज नॉट ट्रू इन जनरल. ओके, इन एव्हरी केस. थर्ड नोट येते तुमची, इफ ए बी इज इक्वल्स टू 0 देन आयदर ए इज इक्वल्स टू 0 और बी इज इक्वल्स टू 0 इज फॉल्स. ओके, तर फॉल्स होऊ शकतं, कारण की सपोज तुम्हाला वाटेल सपोज ए आणि ए इंटू बी आहे, तर तुम्ही 0ने जर एखाद्या मॅट्रिक्सला तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतं, मान्य. पण मात्र असंही नाही राहू शकत प्रत्येक केसमध्ये. तुमचा ए मॅट्रिक्स जरी वेगळा असेल आणि बी मॅट्रिक्स जरी वेगळा असेल, त्यांच्यात जर तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतली तरी आन्सर तुमचं 0 येऊ शकतं. ओके, या काही नोट्स होत्यात. ओके, आजच्या लेक्चरमध्ये हेच बघितलं. आता आपण थर्ड लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केले, तुम्ही बघू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिसेसच्या फर्स्ट चॅप्टरच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस हे टॉपिक्स कव्हर केले. त्याच्यात इक्वेलिटी म्हणजे काय, ऍडिशन सबट्रॅक्शन, त्यानंतर काही प्रॉपर्टीज, त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके ओके, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.